आपण अल्कोहोल, फेनॉल अँड इथर्स हा टॉपिक चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये प्रिपरेशन रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल आपण बघतोय. त्यामधली पुढची रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन बाय ऑफ अल्कीन. तर ही रिॲक्शन आपण 11वीला ऑलरेडी शिकलो आहे. तर पुन्हा एकदा आपण ही रिॲक्शन रिवाइज करूया. तर या रिॲक्शनमध्ये काय होतं, अल्कीनचं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन करायचं आहे. अल्कीन इथं आपण घेऊया, that is propene plus hydroborating agent is BH3 किंवा B2H6 वापरलं तरी चालेल. आता इथं काय होतं बघा, बोरॉनची व्हॅलन्सी ही 3 आहे. तर हे आपण कशावरून काढलं. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ टेट्राहायड्रोफ्युरान ॲज अ सॉल्व्हंट. This reaction takes place in presence of a tetrahydrofuran as a solvent. आता या ठिकाणी जो BH3 आहे, इथे खाली आपण बघूया, BH3 जो आहे त्याच्यामध्ये हा जो बोरॉन आहे हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि त्याला जोडलेले हे जे 3 हायड्रोजन आहेत ते इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत. मग ह्याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज, ह्याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज, 3 निगेटिव्ह बनून झाले 3 पॉझिटिव्ह. किंवा हा बोरॉन काय करतो, तर ह्या हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देतो, हा इलेक्ट्रॉन घेऊन निघून जातो. हा इलेक्ट्रॉन घेऊन निघून गेला की ह्याच्यावर एक प्लस चार्ज आला, जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. हा बोरॉन ह्या पण हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देतो, यानंही इलेक्ट्रॉन घेऊन किंवा हाही इलेक्ट्रॉन घेऊन निघून गेला की ह्याच्यावर 2 प्लस चार्ज आला. हा बोरॉन ह्याही हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देतो, हा पण इलेक्ट्रॉन घेऊन निघून गेला की ह्याच्यावरती चार्ज आला 3 प्लस. म्हणजे बोरॉनची व्हॅलन्सी असणार आहे 3 प्लस. बोरॉनची व्हॅलन्सी असणार आहे 3 प्लस. हा एक झाला. दुसरा पॉईंट काय आहे, ज्या ह्याच्यामध्ये आता बोरॉन जो आहे तो प्लस चार्ज कंटेन करतो आणि हायड्रोजन जो आहे तो मायनस चार्ज कंटेन करतो. बोरॉनवरती प्लस चार्ज येणार, हायड्रोजनवरती मायनस चार्ज येणार. आता इथे अनसॅच्युरेटेड कार्बन जे आहेत, ह्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला हा जो ग्रुप आहे हा प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. अल्किल ग्रुप हा प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. मग प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, तर प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. मग हा जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत असेल तर हा बॉन्ड ब्रेक होत असताना ही इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे शिफ्ट होणार आहे, तर या कार्बनकडे शिफ्ट होणार. मग जर ही इलेक्ट्रॉन पेअर या कार्बनकडे शिफ्ट झाली तर हा कार्बन मायनस चार्ज कंटेन करणार आणि हा कार्बन प्लस चार्ज कंटेन करणार. बघा, हा कार्बन मायनस चार्ज कंटेन करणार आणि हा कार्बन प्लस चार्ज कंटेन करणार. पुन्हा बघा, हा जो मिथिल ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. मग हा जर प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत असेल तर हा या कार्बनला जोडला आहे, मग ह्याचा थोडासा इफेक्ट ह्याच्यावर असणार. त्यामुळे हा पण कार्बन काय करतो, इलेक्ट्रॉन याला डोनेट करतो. इलेक्ट्रॉन ड्यू टू द इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. Therefore this carbon carrying minus charge, this carbon carrying plus charge. मग आता हा एक सिंगल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ह्याच्यातला बोरॉनवरती चार्ज कोणता आहे, प्लस, आणि ह्याच्यावरती चार्ज कोणता आहे, मायनस. मग प्लस जाणार मायनसकडे आणि मायनस जाणार प्लसकडे. बघा, हा प्लस जाणार मायनसकडे आणि हा मायनस जाणार ह्या प्लसकडे. मग आपला पुढचा प्रॉडक्ट कसा असणार आहे, सिया आपला प्रॉडक्ट येणार CH3 सिंगल बॉन्ड CH2. तर ह्याला हायड्रोजनची गरज आहे, त्यामुळे हा हायड्रोजन आला इथं CH2. डबल बॉन्ड कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड,
हा CH2 आणि ह्या कार्बनला जोडणार कोण? हा बोरॉन. मग बोरॉनची व्हॅलन्सी आपण इथं बघितले. बोरॉनची व्हॅलन्सी किती आहे? 3+ आहे. बोरॉनची व्हॅलन्सी आहे 3+. मग 3+ व्हॅलन्सी असेल तर ह्या बोरॉनला सॅटिस्फाईड होण्यासाठी 3 हे ग्रुप जोडावे लागतील. ते कशा पद्धतीने जोडायचे बघा. आपण फ्यूज करून पण लिहू शकतो. ते बघा, हा बोरॉन, बोरॉनला इकडे जोडला आपण, हवा तर इथं घेऊया. CH2, हा CH2 आणि हा CH3 म्हणजे हा ग्रुप. ह्याला बोरॉन जोडणार CH2 CH2 CH3. देन बोरॉनला आणखीन कोण जोडला? हा CH2 CH2 हा CH3. पुन्हा बोरॉनला जोडला हा CH2 हा CH2 आणि हा CH3. म्हणजे बोरॉनला एकूण CH2 CH2 CH3 चे किती ग्रुप जोडले? 3 ग्रुप जोडले. म्हणजेच हा बघा, CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 एकूण किती वेळा आले होते? 3 वेळा. सो थ्राइस ऑफ बोर. तर रिॲक्शन बॅलन्स करून घेण्यासाठी हे 3 मॉलिक्यूल वापरायचे. हे 3 मॉलिक्यूल वापरायचे. तर हा जो तयार झालेला आपला प्रॉडक्ट आहे, या प्रॉडक्टला आपण म्हणणार आहे ट्रायअल्किल बोरेन, किंवा ह्याचं नाव आपण लिहिणार आहे ट्रायप्रोपिल बोरेन. ह्याचं नाव आपण लिहिणार ट्रायप्रोपिल बोरेन. आता हा जो तयार झालेला आहे ट्रायप्रोपिल बोरेन, त्याचं ऑक्सिडेशन करायचं बाय युझिंग हायड्रोजन पेरॉक्साईड. ऑक्सिडेशन बाय युझिंग हायड्रोजन पेरॉक्साईड. इथं आपण याचं नाव लिहूया ट्रायप्रोपिल बोरेन. ट्रायप्रोपिल बोरेन. And again thrice of B plus H2O2 in presence of sodium hydroxide. आता हा H2O2 लिहत असताना आपण असाही लिहिला तरी चालतो. OH म्हणजेच H2O2 in presence of a basic medium that is sodium hydroxide. आता काय होणार आहे? हा बॉन्ड इथून ब्रेक होणार. आपण मघाशी घेतलेलं त्या पद्धतीने एकदा करून बघूयात आणि पुन्हा मग हा आपला प्रॉडक्ट हा आपण लिहूयात. सो इथं बघा, हा बोरॉन, त्याला हा CH2 CH3 एक झाला, दुसरा झाला, प्लस हे पण किती मॉलिक्युल्स लागणार आहेत? 3. OH चे 3 मॉलिक्युल म्हणजे H2O2 चे 3 मॉलिक्युल्स. तर काय होणार? हा बॉन्ड इथून ब्रेक होणार, हा बॉन्ड इथून ब्रेक होणार, हा बॉन्ड इथून ब्रेक होणार. एक OH इकडे, एक OH इकडे, एक OH इकडे आणि एक OH इकडे, इकडे एक आणि इकडे. म्हणजे याच्या इकडे एक, इकडे एक OH, याच्या ह्या बॉन्डच्या इकडे एक, इकडे आणि ह्या बॉन्डच्या इकडे एक आणि इकडे एक. दोन्ही बाजूला 2-2 OH द्यायचे. जे आपला प्रॉडक्ट काय तयार झाला बघा. प्रॉडक्ट आपल्याला मिळणार हा CH3 CH2 CH2 OH, CH3 CH2 CH2 OH, CH3 CH2 CH2 OH. किती झाले? 3 टाइम्स ऑफ. सो प्रॉडक्ट इज थ्राइस ऑफ CH3 CH2 CH2 OH, that is N-propyl alcohol plus हा B, that is boron, OH OH आणि OH म्हणजे OH thrice, that is B OH thrice. See again प्रॉडक्ट बघा कसं येणार आपला. Yeah, the product is
हा बॉन्ड काय करायचा, इथून ब्रेक करायचा. सो द प्रॉडक्ट इज CH3 CH2 CH2 OH. किती वेळा घ्यायचं, 3 वेळा. रिॲक्शन बॅलन्सिंगसाठी H2O2 3 वापरायचे प्लस BOH थ्राईस. अँड दिस इज द प्रॉडक्ट. आपलं प्रॉडक्ट काय आला, N प्रोपिल अल्कोहोल. N प्रोपिल अल्कोहोल. Okay, this is about hydroboration, oxidation of alkene.